रात्री पावसात भिजणाऱ्या मुलाला जेव्हा एका मुलीने आसरा दिला तेव्हा असे काही घडले की कोणी विचारही केला नसेल। ही गोष्ट झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातली आहे। एका थंड पावसाच्या रात्री जे घडलं त्याचा कुणीही विचार केला नव्हता। ती एक रात्र पावसात पूर्णपणे भिजलेला एक मुलगा, एकटं घर आणि एक छोटासा निर्णय जो गौरीच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा ठरला। त्या रात्री पाऊस खूपच पडत होता। थंड वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येत होती। एका लहानशा घरात गौरी नावाची एकटी मुलगी झोपायचा प्रयत्न करत होती। खोलीच्या कोपऱ्यात एक छोटासा दिवा लागलेला होता। अचानक विजेचा उजेड आणि कडकडाट झाला। खिडकी उजळली आणि गौरीची झोप मोडली। ती घाबरून उठली आणि खिडकीपाशी गेली। बाहेर पाहिलं तर घराच्या दरवाजाजवळ एक तरुण मुलगा बसलेला होता, संपूर्ण भिजलेला। अंगावर एक जुना फाटका शॉल थंडीने थरथरत होता। डोळ्यात भीती नव्हती पण एक गडद शांतता होती। गौरी काही वेळ त्याच्याकडे बघत राहिली, मग विचार न करता दरवाजा उघडला आणि विचारलं, काय झालंय? कोण आहेस तू? तो मुलगा साहिल डोकं खाली घालून म्हणाला, माफ करा, माझी बाईक पंक्चर झाली आहे। इतक्या रात्री मदत कुठेच मिळाली नाही। फक्त आजची रात्र काढायची आहे। हवं तर मी बाहेरच बसतो। एखादी शॉल किंवा लाकडं मिळाली तर खूप होईल। गौरी काही क्षण शांत राहिली। मनात थोडी भीती होती पण त्याची अवस्था पाहून दया आली। ती म्हणाली, ठीक आहे, पण आत येऊ नको। मी बाहेर शॉल आणि लाकडं ठेवते। साहिलनं मान हलवली। गौरी आत गेली। थोड्या वेळाने लाकडं आणि एक शॉल घेऊन आली। ती दरवाजा बाहेर ठेवली आणि काहीही न बोलता दरवाजा बंद केला। साहिलनं लाकडं पेटवली पण वाऱ्यामुळे फार उपयोग झाला नाही। वरून शाल सुद्धा थोडीशी ओली होती। रात्रीचे 10:30 वाजले होते। पुन्हा एकदा वीज चमकली आणि गौरीची पुन्हा झोप उडाली। तिला साहिलची आठवण आली। एवढ्या पावसात तो काय करत असेल? तिनं हिम्मत करून दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून ती थबकली। साहिल कोपऱ्यात बसलेला, थंडीने थरथरत होता। चेहरा निळसर पडला होता। गौरीचं काळीज पिळवून गेलं। ती म्हणाली, आत ये, आता भीती वाटत नाही। तू आजारी पडशील, आत ये। साहिल काही बोलणार होता पण ती म्हणाली, चुपचाप आत ये। तो काही क्षण विचार करून हळूहळू घरात आला। गौरीनं त्याला एक जुना कोरडा टॉवेल आणि स्वेटर दिला। हे माझ्या नवऱ्याचे आहेत। आता ते इथे नाहीत, बदल नाहीतर आजार होईल। साहिल कपडे बदलून बाहेर आला। गौरीनं चारपाईकडे बोर्ड दाखवून म्हटलं, इथे झोप, सकाळ झाली की निघ। साहिल म्हणाला, नाही, तुम्ही झोपा, मी कोपऱ्यात बसतो। पण ती म्हणाली, घरात दुसरं काही नाही। थंडीमध्ये बसणं म्हणजे ताप, झोप तिथे। साहिल गप्पपणे चारपाईवर झोपला। त्याच्या ओठांवर एक हलकी स्मित रेषा होती। गौरी आत गेली, चहा केला आणि 2 कप घेऊन आली। साहिल आश्चर्यचकित झाला, तुम्ही स्वतःच म्हणालात ना की भीती वाटते, तरीही एवढं सगळं माझ्यासाठी करताय। गौरीच्या डोळ्यात थोडीशी ओल होती। कधी कधी एकटं राहिलं की भीती कमी वाटते आणि माणसाचं दुःख जास्त जाणवतं। ती म्हणाली, चहा आणि माणुसकीचा उबदारपणा कदाचित इथूनच सुरू झाला होता। चहाच्या प्रत्येक घोटासोबत थंडी थोडी मऊ झाली होती आणि दोघांमध्ये काही न सांगितलेली मूक भाषा विरघळू लागली होती। गौरीनं हलक्याच विचारलं, कुठे चालला होतास तू एवढ्या रात्री? साहिलनं खोल श्वास घेतला। दादांच्या घरून बाईक घ्यायला गेलो होतो। जिजाजींनी सांगितलं होतं उभी राहून खराब होईल म्हणून मागवून घेतली, पण रस्त्यात पंक्चर झाली आणि खिशातले पैसे पण संपले। गौरीनं लक्षपूर्वक ऐकलं आणि विचारलं, तुझे आई बाबा कुठं आहेत? साहिलचे डोळे थोडे जड झाले। झारखंडच्या एका गावात राहतात, जंगलात जडीबुटी विकून गुजराण करतात। मी पण तेच करत होतो, पण शिक्षण झाल्यावर काहीतरी वेगळं मोठं करायचं आहे। गौरी हलकं हसली, स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे। साहिलनं तिच्या डोळ्यात बघितलं आणि तुम्ही एकट्या का राहता इथे? गौरीचा चेहरा थोडा कठोर झाला, मग नजर खाली घालून म्हणाली, कधी काळी हे घर माझ्या आजीचं होतं, आता फक्त आठवणीच। लग्न झालं होतं पण जो होता तो मला काही वर्षांनी सोडून गेला, दुसरीकडे निघून गेला। साहिल गप्प झाला। काही क्षण शांतता होती। मग गौरीनं सांगितलं, आता एका शाळेत शिकवते। मुलांची निरागसता मला जगण्याचं कारण देते।
तिच्या बोलण्यात एक बळ होतं, पण त्या शब्दांच्या आड एकटीपणाही लपलेला होता. साहिल म्हणाला, तुम्ही फार हिमतीची आहात. गौरी हलक्याच हसली. हिम्मत तेव्हाच करावी लागते जेव्हा दुसरा मार्गच उरत नाही. बाहेरची थंडी आणि आतली मोकळी झालेली मनं दोघांचाही एकसारखाच परिणाम होत होता. चारपाईवर एक कोपऱ्यात बसलेला साहिल हळूच म्हणाला, जर तुम्हाला थंडी वाटत असेल तर तुम्हीही या पलंगावर बसा, मी दूर बाजूला राहीन. गौरीनं काहीच बोललं नाही, पण तिच्या बोटात थोडीशी कंप होती. थोड्या वेळाने ती म्हणाली, ठीक आहे, पण फक्त बर्फासारख्या थंडीपासून वाचण्यासाठी दोघं एकेका कोपऱ्यात बसले. आणि मग जे बोलणं सुरू झालं ते थांबलंच नाही. साहिलनं त्याच्या आईवडिलांची, बहिणीच्या लग्नाची आणि उरलेल्या फक्त 50ची कहाणी सांगितली, जे पेट्रोलमध्ये संपले. गौरीनंही सांगितलं की एकटं राहून तिनं स्वतःची आतली दुनिया कशी सांभाळली आहे. काही नात्यांची उणीव आता सवय झाली आहे. त्या रात्री 2 अनोळखी व्यक्तींनी एकमेकांना काही दिलं नाही, पण एकमेकांशी सर्व काही बोलून गेलं. सकाळची पहिली किरण खिडकीवर आली. गौरी उठून आत गेली आणि पुन्हा साहिलसाठी गरम चहा घेऊन आली. साहिल चहा घेत म्हणाला, आता मला निघायला हवं. कुणी बघेल तर तुमच्याविषयी गैरसमज होईल. गौरी हसून म्हणाली, आता एवढ्या सकाळी कुठं जाणार? पंचरवाल्याचं दुकानही उघडलं नसेल. साहिल थोडा वेळ थांबला. गप्पा सुरू होत्या आणि वेळ कुठे निघून गेला कळलंच नाही. थोड्या वेळाने दुकानं उघडू लागले. तेव्हा साहिल उठला, दरवाजाकडे वळला, पण थांबला. मागं वळून म्हणाला, तुम्ही एक मदत कराल का? गौरी म्हणाली, बोल ना. 50 रुपये हवे आहेत, फक्त पंचर बनवायचं आहे, मी परत देईन. गौरीनं काही न बोलता स्मित केलं. आत गेली आणि 50 रुपये आणून त्याच्या हातात ठेवले. तिचा आवाज शांत आणि सौम्य होता. हे विचारायचं काय होतं? साहिलनं तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं आणि म्हणाला, मी परत नक्की येईन, पैसे देण्यासाठी नाही, काही क्षण पुन्हा जपण्यासाठी. गौरी फक्त हसली. फक्त तिच्या डोळ्यात जे झळकत होतं ते खूप काही सांगून गेलं. 2-3 दिवसांनी साहिल गावात परतला. घरचे सगळे काळजीत होते. आई दरवाजाकडे डोळे लावून बसलेली. वडिलांच्या शांततेतही प्रश्न दडलेले. साहिलनं सगळं हळूहळू सांगितलं. बाईक, पाऊस, रात्र आणि त्या अनोळखी बाईच्या घराची गोष्ट. आईनं एक दीर्घ श्वास घेतला आणि फक्त एवढं म्हणाले, बाळा, जगात सगळे वाईट नसतात, पण डोळे बंद करून सगळ्यांवर विश्वास ठेवायचा नसतो. शहाणपण ठेव. साहिलनं डोकं खाली घातलं, पण मनात एक विचित्र हालचाल होती. गौरीचं हास्य, तिचं बोलणं, डोळ्यातली शांत झळाळी, सारं काही परत बोलावत होतं. आणि मग चौथ्या दिवशी संध्याकाळी साहिलनं खिशात 50 रुपये ठेवले, बाईक घेतली आणि त्या रस्त्यानं पुन्हा निघाला. त्या लहानशा घराच्या दरवाजावर पुन्हा एकदा टकटक झाली. कोण? आतून ओळखीचा आवाज आला, मी आहे, जो त्या रात्री पावसात भिजला होता. दरवाजा उघडला. समोर गौरीचं हास्य होतं. आलास? तिनं अलगद म्हटलं. साहिलनं खिशातून 50 रुपये काढले आणि तिच्या हातात देत म्हणाला, ही तुमची ठेव आहे. गौरीनं ते पैसे घेतले आणि थोडा वेळ शांत बसून त्याच्याकडे बघत राहिली. मग म्हणाली, एवढ्या लवकर परत आलास? वाटलं होतं विसरशील. साहिल हसत म्हणाला, विसरलो असतो तर कदाचित स्वतःलाच हरवलो असतो. गौरी काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात जे होतं त्याला शब्दांची गरज नव्हती. साहिल म्हणाला, जर तू म्हणशील तर आजच रात्री इथंच थांबतो. हट्ट नाही काही, फक्त थोडा वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे. गौरीनं एक दीर्घ नजर टाकली आणि मग शांतपणे मान हलवली. त्या रात्री ना वीज चमकली ना ढग गरजले, पण त्या दोघांच्या मनात एक वेगळंच नातं तयार झालं होतं. आता साहिलचं तिच्याकडे येणं जाणं एक सवय झाली होती. वेळ मिळाला की तो गौरीकडे पोहोचायचाच. हो, आता तिचं नाव कविता राहिलं नव्हतं, ती गौरी झाली होती. आणि ती साहिलच्या आयुष्यात फक्त एक मदतनीस नव्हती, ती एक सखी झाली होती. दोघे एकत्र बसून चहा प्यायचे, गप्पा मारायचे. जुन्या वेदना, अर्धवट राहिलेली स्वप्न आणि नव्या आशांमध्ये एक वेगळंच बंध तयार झालं होतं. साहिल कधी शेतातला सांगायचा, तर कधी शाळेच्या मुलांचे किस्से. गौरीचं हसणं आता भारी वाटायचं नाही, त्या हसण्यात गोडवा होता. तिच्या केसांमध्ये उदासी राहिली नव्हती. नजरेत आता शांत आनंद उतरला होता. आणि अशातच 6 महिने उलगडून गेले. साहिलच्या येण्या जाण्याचं गावात लक्ष येऊ लागलं. एक दिवस गावातल्या एका बाईनं सकाळी गौरीच्या घरातून त्याला बाहेर पडताना पाहिलं. आणि मग काय, गावभर खुसपट सुरू झाली. ती बाई एकटीच आहे आणि हा तरुण सारखा जातो तिच्याकडे.
काहीतरी असेलच। ही वंदता जेव्हा साहिलच्या कानावर गेली तेव्हा त्याचं मन एकदम कठोर झालं। त्याला ठाऊक होतं की आता जर काही केलं नाही तर जी बाई पावसात त्याला भिजू दिलं नव्हतं ती समाजाच्या बोलण्याने तुटून जाईल। त्या संध्याकाळी तो गौरीकडे गेला। डोळ्यात एक ठाम निर्धार होता, गौरी, आता या लोकांचं बोलणं थांबवायला पाहिजे। का नाही आपण आपल्या नात्याला एक नाव देऊ, लग्नाचं। गौरी क्षणभर शांत राहिली, डोळे डबडबले, म्हणाली, पण तुझे आई बाबा मला स्वीकारतील का? मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, घटस्फोटीत आहे आणि एकटीही। साहिलनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी सगळं त्यांना सांगितलं आहे। त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, तू जर आनंदी असशील तर आम्हीही। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते सुकुनाचे होते। काही आठवड्यात गावात फुलांचा सुगंध, ढोलांचा आवाज ऐकू यायला लागला। लोकांना समजलं की ही आता अफवा नाही, गौरी आणि साहिलचं लग्न होणारच। ना काही शाही थाट होता, ना देखावा, पण प्रत्येक गोष्टीत एक सादगी होती जी त्यांच्या नात्याची खोली दाखवत होती। साहिलचे आई बाबा गावातून आले होते। डोळ्यात थोडा संकोच होता, पण जेव्हा त्यांनी गौरीच्या नजरेत आपुलकी पाहिली आणि त्या घरात आपल्या मुलाचं खरं समाधान जाणवलं तेव्हा त्यांचे चेहरे खुलले। लग्नाच्या दिवशी मंदिरात दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते। आता त्या हातात संकोच नव्हता, भीती नव्हती, फक्त विश्वास होता। पावसाच्या हलक्या सरी आणि मातीचा सुगंध पसरला होता। जसं पंडितानं सप्तपदीचा मंत्र म्हटला, साहिलनं डोळे मिटले। त्याला आठवलं ती 6 महिन्यापूर्वीची रात्र, जेव्हा एका अनोळखी बाईनं त्याला पावसातून वाचवलं होतं। आज त्याच बाईला त्यानं आयुष्यभरासाठी छत्र दिलं होतं। लग्नानंतर जेव्हा ते गावात परतले, काही लोक अजूनही कुजबुज करत होते, काही नजरा अजूनही प्रश्न विचारत होत्या, पण साहिल सर्वांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, जिने मला पावसात थंडीपासून वाचवलं, मी तिला आता एकटेपणापासून वाचवणार आहे। आणि जर कोणाला आमच्या नात्याशी अडचण असेल तर बघा, दोष आमच्या नात्यात आहे की तुमच्या विचारात? काही क्षण शांतता पसरली आणि मग टाळ्यांचा आवाज घुमू लागला। साहिल आणि गौरी यांनी एक छोटंसं घर घेतलं, शाळेजवळ राहत नव्या आयुष्याला सुरुवात केली। काही वर्षांनी गौरीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला, जो त्यांच्या अपूर्ण वाटणाऱ्या आयुष्यात रंग भरायला आला होता। आता साहिल आणि गौरी एक साधं पण सन्मानानं जगलेलं आयुष्य जगत आहेत। ते फक्त आई बाबा नाहीत, तर एकमेकांना आधार देणारे सोबती आहेत। जेव्हा साहिल आपला मुलगा शाळेत जाताना पाहतो किंवा गौरी त्याच्या पुस्तकात भविष्य शोधते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एकच सुकून असतो, जर त्या रात्री दरवाजा उघडला नसता तर कदाचित आयुष्यभरासाठी सर्व खिडक्या बंद राहिल्या असत्या। ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही, ही माणुसकी, विश्वास, समजुतीची शिकवण आहे। माणसाची किंमत त्याच्या वयाने, परिस्थितीने किंवा समाजाच्या मताने ठरत नाही, ती ठरते करुणा, समजूतदारपणा आणि माणुसकीने। तुमच्या दारात एखादा अनोळखी माणूस आलाच तर तुम्ही त्याच्यासाठी दरवाजा उघडाल का? कमेंट करून नक्की कळवा। आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।